दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. मागतो आहे देवा, आपण मला दंड केला असं मी समजत नाही. माझ्यावर कृपा आपली की झालेली आहे. माझा अहंकार सगळा दूर झालेला आहे. विद्या तप यांनी संपन्न असणारे जे महात्मे आहे त्या सर्वांचं आपण संरक्षण करणारे आहात. सर्वांना मार्गदर्शक आपण. आपली निंदा माझ्याकडून झालेली आहे. अतिशय मी पापी आहे, दोषी आहे, क्षमा करावी अशी प्रार्थना त्यांनी केली. आणि मग ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे पुन्हा आणखी पहिल्यापासून यज्ञाला आरंभ झालेला आहे. भगवान विष्णूंचं आवाहन केलं ब्राह्मणाने. त्यांना हविर्भाग द्यायचा आहे. ते आले नव्हते आतापर्यंत. त्यांचा तो पुरोडास त्यांना देण्याकरता आणखी तयार केला. आणि त्यांचं आवाहन केल्याबरोबर श्रीहरी त्या यज्ञ मंडपामध्ये प्रगट झालेले आहे. त्यावेळी सर्वही मंडळी उठून उभी राहिली. देव ऋषी वगैरे आणि सर्वांनीही भगवान विष्णूंची पुष्कळ स्तुती केली आहे. सर्व ऋषी मंडळी, दक्ष प्रजापतीनं स्तुती केली, स्त्रिय मंडळींनी, सरस्यानी, भगवान रुद्राने स्तुती केली. ब्रह्मदेव, इंद्र, यज्ञपत्नी सर्व एकंदर आणखी यज्ञाचे ऋत्विज ब्राह्मण सर्वांनीही भगवान श्रीहरीची स्तुती केली. भगवंतानी आपला तो हविर्भाग ग्रहण केलेला आहे आणि दक्ष प्रजापतीला थोडासा उपदेश केला. सर्व मंडळी ऐकताय. अहम ब्रह्माच सर्वस्य जगत कारणम परम आत्मेश्वर उपद्रष्टा सयंद्र गविशेषण. दक्षा, सर्व ही विश्वाचं कार्य करणारे आम्ही तिघ आहोत म्हणाले, पण तिघे असून सुद्धा एकच आहोत. उत्पन्न करण्याचं कार्य करणारे ब्रह्मदेव, रक्षण करण्याचं कार्य करणारे आणखी आमच्याकडं ते आहे. संहार करण्याचं कार्य शंकर करतात. म्हणजे भिन्न भिन्न नाहीत म्हणाले. तिघे आम्ही एकच आहोत, विश्वाचं कार्य करतो. तेव्हा या तिघांच्या ठिकाणी एक ईश्वर बुद्धी ज्याची आहे त्याला शांती प्राप्त होते. यथा पुमान स्वांगेषु शरः पांडादिषु क्वचित् पारक्य बुद्धिं कुरुते एवं भूतेषु मत्परः. तिघे म्हणजेच ईश्वर आहेत असं नाही. सर्वही विश्व, सर्वही प्राणीमात्र म्हणजे ईश्वर रूप आहे ही भावना असली पाहिजे म्हणाले. स्वतःच्या शरीर स्वतःच आहे म्हणाले. हात वेगळे, पाय वेगळे, डावा हात निराळा, उजवा हात निराळा, मस्तक आहे, डोळे आहेत, कितीतरी अवयव आहेत, पण हे सर्व अवयव मिळून एक शरीर आहे ही बुद्धी ठेवली म्हणजे सगळं कार्य व्यवस्थित होतं. हात मोठे, हात प्रधान आहेत, पायाचा काही संबंध नाही, असं जर भिन्न भिन्न भावना जर ठेवली तर कार्य व्यवहार कसा होईल. सर्व अवयव मिळून शरीर एक आहे ही दृष्टी उत्पन्न झाली पाहिजे, तरच व्यवहार चांगला होतो, आणखी शांती राहती म्हणाले. तसं त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही एक ईश्वर रूप आहेत ही भावना ही धारण केली पाहिजे म्हणाले. तू मोठा अधिकारी, सृष्टीतला अधिकारी म्हणून तुला नेमले ब्रह्मदेवाने, आणि तुझी अशी बुद्धी. शंकरांच्या बद्दल इतका तिरस्कार तुला उत्पन्न होण्याचं काय कारण आहे. विष्णूची भक्ती करणारा तू शंकरांना आणखी द्वेष करतो. शंकरांची भक्ती करणारे विष्णू भक्तांचा द्वेष करता. ह्या काय भक्तिमार्ग आहे काय म्हणाले. हा सर्व ठिकाणी आणखी ईश्वर दृष्टी पाहिजे,
तरच शांती आणि फल मिळत आहे. याप्रमाणे त्याचं समाधान केलं. दक्ष प्रजापतीचं सर्वांच्या समक्ष भगवंतांनी हे भाषण केलेलं आहे. सर्वांच्याही मनामध्ये शंकरांच्या बद्दल आदरभाव निर्माण केलेला आहे. आम्ही आणि शंकर वेगळे नाहीत म्हणाले. असं हे सतीचं चरित्र मैत्रेय महर्षींनी विदुरजींना निवेदन केले. ती सती शंकरांची आज्ञा नसताना आणि याला आलेली आहे. यज्ञाला गेली, आपल्या माहेरी गेली, पण तिला पश्चात्ताप झाला, आपला प्राणत्याग तिनं केला. ती पुन्हा हिमालयाची कन्या झाली आहे, पार्वती या नावाने. अपर्णा तिला म्हणतात. शंकरच पती प्राप्त झाले पाहिजेत म्हणून पुन्हा तिनं तपश्चर्या केली आहे. झाडाचं पानही घ्यायचं नाही इतकी तपश्चर्या मोठी केली शंकराने. परीक्षा तिची केली आणि मग तिचा स्वीकार केलेला आहे. असं हे सतीचं पवित्र चरित्र भगवान शंकरांचं ज्याच्यामध्ये महात्म्य वर्णन केलेलं आहे, हे श्रवण केलेलं असताना सर्व ही पातकांचा क्षय होतो आहे असं मैत्रेयाने विदुरजींना निवेदन केलं. यानंतर आता एका बालकाचं चरित्र आहे. भारतामध्ये स्त्रियाही अशा मोठ्या झालेल्या आहेत पतिव्रता, ते सांगण्याकरता सतीचं चरित्र सांगितलं. आता ध्रुव चरित्र सांगत आहेत मैत्रेय महर्षी. स्वयंभू मनुच्या वंशामध्ये त्याचे दोन पुत्र म्हणजे प्रियव्रता आणि उत्तानपाद हे दोघे संरक्षण करण्याचं, राज्य करण्याचं कार्य पित्याच्या आज्ञेप्रमाणे ते करतायत. उत्तानपाद राजाची कथा प्रथम सांगताय. उत्तानपाद राजाला सुनीती आणि सुरुची अशा दोन स्त्रिया होत्या. नावावरूनच कल्पना येते, उत्तम नीती संपन्न, धर्माधर्माचा पूर्ण विचार करणारी, संसाराबद्दल जिच्या मनामध्ये काहीही आसक्ती नाही आहे अशी सुनीती तिचा मुलगा म्हणजे ध्रुव आहे. आणि दुसरी सुरुची, संसार सुखाकडे जिचं अधिक लक्ष आहे, योग्यायोग्य विचार करण्याचं काही तिला ज्याला नाही, साधलेलं नाही, अशा प्रकारची ती आहे. पण ती पतीला प्रिय आहे. सुनीची मात्र आणि ती नावडती आहे. उत्तानपाद राजा सभेमध्ये सिंहासनावर बसलेला आहे आणि सुरुची त्याच्या जवळ आहे. अशा वेळेला त्या सुरुचीचा मुलगा उत्तम नावाचा, तोही 5 वर्षाचा आहे, तो बाहेरून आला. मुळात खेळत होता, धावत धावत आलेला आहे. सिंहासनाच्या पायऱ्या चढून गेला, आपल्या बाबाच्या मांडीवर जाऊन बसला. त्या ध्रुवालाही वाटलं आपणही पित्याच्या मांडीवर जाऊन बसावं. तोही आला धावत. सिंहासनाच्या जवळ येण्याबरोबर ती सुरुची त्याची सापत्न माता आहे. हा काय आपला सख्खा मुलगा नाही. तिनं त्याला सांगितलं, ध्रुवा थांब म्हणाले, या सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही. बालवय आहे. अधिकार अनधिकार, मान अपमान, योग्य अयोग्य, हे जरासं वय मोठं झाल्यानंतर त्या मोठ्या वयामध्ये हे सगळे विचार मनामध्ये येतात. ते योग्य असतात की काय हा निराळा विषय आहे. बालबुद्धी आहे. सर्व ठिकाणी आणखी त्याची प्रेमबुद्धी आहे, आदरबुद्धी आहे. ही आपली आई आहे. या माझ्या भावाला तिनं आणखी यायला परवानगी दिली, मलाही मिळेल, माझी माता आहे, मला 2 माता देवानी दिलेल्या आहे असं तो समजत होता. सावत्र किंवा सख्खी असं त्याची बुद्धी नाही आहे. ती सुरुची म्हणाली,
या सिंहासनावर तुला बसता येणार नाही, अधिकार नाही तुला. आणि कारण काय सांगती आहे? माझ्या गर्भातून माझ्या उदरातून तुझा जन्म झालेला नाही, हे कारण आहे त्याला. तुला हे कळायचं नाही म्हणाले माझं भाषण. दुसऱ्या स्त्रीपासून तुझा जन्म झालेला आहे, किंवा या सिंहासनाचा तुला अधिकार नाही. तुला जर हे सिंहासनावर बसायची इच्छा असेल तर भगवान श्रीहरीची उपासना कर, आराधना कर, त्यांचा वर मिळीव माझ्या उदरातून जन्म घे आणि मग या सिंहासनावर बस. काय ध्रुवच्या 5 वर्षाचा मुलगा तो नुसता बसला असता म्हणजे काय सिंहासन त्याच्या मालकीचं झालं असतं काय? पण काय लक्ष अहंकार आहे. ह्या अहंकारामुळे काय आपण बोलतो, कुणाला बोलतो, कसं हे योग्य, कसं आहे, काही विचार नाही. थांबला ध्रुव विचारा. आपल्या पिताजीकडं त्यांनी पाहिलं. त्याला जसं जवळ घेतलं स उत्तानपाद राजांनी यालाही बोलावलं असतं तर ती काय करणार होती? पण तोही गप्प बसून राहिलेला आहे. हाही दोष अपराध होतो आहे. मोठेपणा जरी असला तरी मोठेपणा कसा आपण वापरायचा, स्पष्ट कुठं व्हायचं, निग्रही कुठं व्हायचं, अनुग्रह कुठं करायचा, हे सगळं समजलं पाहिजे ना. तोही विवेक मनामध्ये त्या उत्तानपाद राजाला आला नाही. तोही गप्प बसून राहिला. पाहिलं एकदा वाट पाहिली थोडी, डोळ्यातून अश्रुधारा सारख्या त्या बालकाच्या नाही. पिताजींचीही आणखी इच्छा दिसत नाही. परतला विचार आईकडे निघाले. त्याच्या आईला जाऊन कोणीतरी सांगितलं असतात मंडळी, अहो तुमच्या मुलाचा अपमान केला. त्या सुरुचीनं तीही बिचारी रडू लागली. तो मुलगा रडत रडत आलेला आहे, त्याला पोटाशी धरलेला आहे. तीही रडती आहे, तो ध्रुवही रडत. पण ती सुनीची अत्यंत धैर्य संपन्न होती. पूर्ण आणखी धर्माचरणावर, परमेश्वरावर तिचा उत्तम विश्वास होता. आपलं शोक तिनं आवरलेला आहे. तिनं सांगितलं, ध्रुवा खरं आहे म्हणाय, तुझी जी माता जी आहे त्या मातेनं तुला सांगितलं ना सिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही. हो खरं आहे, कारण माझ्यासारख्या दुर्दैवी स्त्रीच्या गर्भातून तुझा जन्म झालेला आहे. कोणते राजे साहेबांचंही आमच्याकडे लक्ष नाही, तुझ्याकडेही लक्ष नाहीये. जाऊ दे म्हणाले. परमेश्वर जगामध्ये आहे ना, त्यालाच तू शरण जा म्हणाले. तुझ्या सावत्र आईने तुला सांगितलेलं आहे की वनामध्ये जाऊन हरीची आराधना कर, चांगलं आहे म्हणाले. तिनं मार्गदर्शनच केलेलं आहे. जा अरण्यामध्ये जाऊन परमेश्वरावर सर्व भार घाल म्हणाले. तुझं कार्य होईल, काही काळजी करण्याचं कारण नाहीये. ब्रह्मदेवाने भगवान श्रीहरीची उपासना केली, आणखी ते ब्रह्मलोकाचं स्वामित्व त्यांनी मिळवलेलं आहे म्हणाले. तुझे पितामह राजेसाहेब मनु यांनीही अनेक यज्ञ भगवंताच्या प्रसादाकरता केले आणि त्यांनाही हे संबंध पृथ्वीचं राज्य मिळालेलं आहे. त्याला शरण जा तू, त्या परमेश्वराला. तो भक्तवत्सल परमात्मा आहे. अनन्य भावानी आपल्या धर्म मर्यादेचं पालन करणारा जो भक्त आहे, त्याच्या सर्वही इच्छा पूर्ण करणारा तो भगवान समर्थ आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही या दुःखातून संकटातून मुक्त करणारा मला दिसत नाहीये. भगवती लक्ष्मी देवी सर्वही देव जिची इच्छा करतायत, ती लक्ष्मी देवी ज्या भगवंताच्या चरणाची सेवा करीत त्या ठिकाणी राहिलेली आहे. मैत्रीय सांगतात विदुरी, 5 वर्षाचा बालक आहे तो, अद्याप मुंज नाही, काही नाही. अपमान झालेला आहे आणि आईनेही त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. जा म्हणाले, वनामध्ये जा, सर्व भार त्या ईश्वरावर टाक तू.
लहान वयामध्ये मनाची तयारी केवढी आहे त्या बालकाची. ईश्वर काय काही कल्पनाच्या वयामध्ये नसणार, पण आईचं आणखी मार्गदर्शन आहे. आईचा संकल्प आहे की ईश्वराची कृपा, या कृपेनंच याला काय मिळायचं. नको आता निघालेला आहे. ध्रुव बाहेर पडला, आईला नमस्कार करू आज्ञा घेऊन बाहेर पडलेला आहे. अरण्याचा रस्ता त्याने धरला. नारद महर्षींना हे समजलं. आले नारद, समोर आले. काय ध्रुवा, कुठं निघालास? प्रेमाने जवळ आले, हात मस्तकावर हात. काय म्हणाले? क्षत्रियांचं तेज किती विलक्षण आहे, थोडा सुद्धा अपमान क्षत्रियांना सहन होत नाही. हा लहान बालक आहे, पण सावत्राई बोलली काय आणि याच्या मनावर इतका परिणाम झाला काय, आणि अरण्यामध्ये निघाला आपल्या आईला सोडून. नारद म्हणतात, ध्रुवा अरे कुठं निघालास तू? या वयामध्ये मान अपमानाची कल्पना तुला कशी आली म्हणाल्या? हे काय तुझं वय मानापमानाचा विचार करण्यासारखा आहे का बाबा? मानापमानाच्या विचारामध्ये मनुष्याचं मन जर गुंतवून राहिलं तर त्याला शांती कधीही मिळणार नाही. जी जी स्थिती आहे व्यवहारामध्ये, जशी जशी आणखी स्थिती होईल त्याप्रमाणे समाधान मानून राहिलं पाहिजे. कोणी सांगितलं तुला जायला वनामध्ये? आईनं सांगितलेलं आहे. आईला काय समजतंय काय म्हणाल? इतक्या लहान वयामध्ये वनात जाऊन काय करणार तू? मोठे मोठे ऋषी तपस्वी तपश्चर्या करतात हजारो वर्ष, त्यांना आणखी देवाचं दर्शन होत नाही म्हणाले, आणि तू जाऊन काय करणार आहेस? तपश्चर्या म्हणजे काय करणार? त्याची परीक्षा पाहत आहेत नारद महर्षी. चल म्हणाले माझ्या बरोबर, मी सांगतो तुझ्या बापाला, सिंहासनावर तुला बसायची इच्छा असेल तर बैस म्हणाले. व्यवहारामध्ये कसं वागावं हे शिकलं पाहिजे बाबा. व्यवहार सोडून जाता येत नाही आहे. निश्चय आपला टिकणार आहे की नाही हे पाहिलं पाहिजे ना. त्या रागाच्या आवेशात, अपमानामुळे तुला राग आलेला आहे, त्या आवेशात हा निश्चय तुझा टिकेल की नाही हा विचार तू केलास काय? व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ काही मंडळी असतात, आपल्या बरोबरीची मंडळी असतात, आपल्यापेक्षा कमी दर्जाची मंडळी असतात. तीन प्रकारची माणसं असतात. श्रेष्ठ मनुष्य भेटल्याबरोबर अत्यंत नम्रपणाने, आदरभावाने आणखी त्याच्याजवळ वागावं. आपल्या बरोबरीचा जो आहे त्याच्याबरोबरही प्रेमाने वागावं. आणि जे कमी दर्जाचे आहे त्यांच्याबद्दल दयावृत्तीने वागावं. त्यांना आणखी सहाय्य करावं, त्यांच्या संकटाचं दूर करण्याकरता प्रयत्न करावा. असं जर वागणं आपलं ठेवता आलं तर कशाला त्रास होईल म्हणाले? घरदार सोडून अरण्यात जाण्याची आवश्यकता काय आहे? किंवा माझ्या बरोबर चल म्हणा, तुला घेऊन जातो. पण ध्रुवाचा निश्चय झालेला, हा निश्चय होण्याकरताच अनेक जन्म जावे लागतात. ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे. मागायचं आहे, काही न मागणं ही गोष्ट फार मोठी आहे. पण मागायचं झालं तरी देवाशिवाय कुणालाही मी मागणार नाही, हाही मोठा निश्चय आहे. दाता एक रघुनंदन, तोच एक समर्थ आहे. तोच सर्व आपल्या भक्ताची काळजी वाहणारा योग्य आहे. सर्व प्रकाराने भक्ताला मुक्त करणारा तोच एक समर्थ आहे. नारदाने याप्रमाणे ध्रुवाला सगळं सांगितलं. माझ्या बरोबर चल म्हणाले. त्याला भीतीही घातली. अरण्यात जाऊन तू काय करणार? किती दिवस तुझा हा निश्चय राहील म्हणाले. पण त्याचा पक्का निश्चय झाला. त्यांनी सांगितलं, ऋषी महाराज, हा आपण जो काही शांतीचा मार्ग मला दाखविलेला आहे योग्य आहे, काय हरकत नाही. सुखदुःखामध्ये जे गुंतलेले लोक आहे अशा संसारी जीवाना हा तुमचा मार्ग बरोबर आहे. त्यांनी असंच वागून समाधान मानलं पाहिजे.
पण मला मात्र हे पटत नाही आहे. ती सुरुची मला बोललेली आहे, माझा अधिकार नाही म्हणाली. नाही, मला यायचं नाही. पदम त्रिभुवनोत्कृष्टम जिगीषो साधु वर्त्ममे ब्रूहि अस्मत् पृथिवीर ब्रह्मन अन्यैरपि अनधिष्ठितम. त्रिभुवनामध्ये जे सर्वश्रेष्ठ स्थान आहे ते मला मिळावं अशा इच्छेनं मी निघालेलो आहे. आमच्या पित्यानी किंवा बंधूंनी कुणीही आपला अधिकार त्या स्थानावर सांगून उपयोग नाही. फक्त माझ्या मालकीचं स्थान मला मिळालं पाहिजे. हे उष्ट नको म्हणाले. हे राज्य बिज्य मी घेणार नाही. हे सिंहासन याच्यावर मला बसायचं नाही आहे. अपमान झाला तरी तो अपमान इतका मनाला जाणवला पाहिजे की त्या तिकडं लक्ष सुद्धा नाही. हे वैराग्यच आहे. हे राज्य मी घेणार नाही म्हणाला. सांगा आपण, मार्गदर्शन मला करा, तुम्ही समर्था. तुम्ही मनावर घेतल्यानंतर मला अशक्य काय आहे. मैत्री सांगतात विदुजी नारदांना समाधान झाले. हा अधिकारी महात्मा आहे, ईश्वराचं दर्शन याला होणार. सांगितलं, बा तुझ्या आईने जे तुला सांगितलेलं आहे तोच मार्ग आहे. धर्मार्थ काम मोक्षाख्यम इच्छे श्रेय आत्मनः एकमेव हरेस तत्र कारणम पादसेवनम. संसारात राहून अपमान सहन केलाच पाहिजे. कुणाबरोबर कसं वागावं वगैरे सगळं नारदाने सांगितलं. आता सांगताय धर्म अर्थ काम मोक्ष चारीही पुरुषार्थ त्या भगवंताच्या सेवेनं कृपेनं प्राप्त होत. नारदांची पूर्ण कृपा झाली ज्याच्या. आपल्या संकल्पाने त्या बालकाचा निश्चय जास्ती दृढ केलेला आहे त्यांनी आणि त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मधुवनामध्ये जा, यमुना तीरावर त्रिकाल स्नान करीत जा. आणखी आसन घालून प्राणायाम वगैरे करून मन शुद्ध स्थिर करून घे. आणखी भगवान श्री हरीच्या स्वरूपाचं ध्यान तू कर. नुसतं सांगत गेलेल्या शब्दामध्ये केवढी शक्ती आहे. त्या बालकावर कृपा नारदांनी केली. असे सद्गुरू, समर्थ सद्गुरू भेटणं हे सुद्धा किती जन्माचं त्या ध्रुवाचं पुण्य आहे, काही सांगता येत. ध्यान करीत जा म्हणाले. रोज भगवंताचं स्वरूप त्यांनी वर्णन केलं आणि त्या स्वरूपाचं अखंड ध्यान तू सुरू केल्यानंतर पूर्ण शांती तुला मिळेल, समाधान मिळेल. मंत्र दीक्षा त्याला ज्यांनी द्वादशाक्षर मंत्राचा त्याला उपदेश केलेला आहे. याचा जर तू जप करशील तर 7 दिवसामध्ये आकाशमंडलामध्ये संचार करणारे सिद्ध महात्मे त्यांची भेट तुला होईल, त्यांचं दर्शन होईल. काही मूर्ती, शिलामूर्ती, धातूची मूर्ती म्हणा, कोणशी तरी मूर्तीच्या मूर्तीचीही पूजा तू करत जा म्हणाले. जे अरण्यामध्ये उपचार मिळतील, तुळशी पत्र म्हणा, बेल म्हणा, फुलं म्हणा, काही मिळाली, फळं आणावी, देवाची पूजा करावी, हेही त्याला सांगितलेलं आहे. आणि शरीराने, मनाने, वाणीनं अखंड देवाची सेवा करण्याकडे तुझं लक्ष राहू दे. तू सेवा कर, म्हणजे भगवंताची तुझ्यावर कृपा होईल, असा त्याला आशीर्वाद दिलेला आहे. जा म्हणाले. पूर्ण आशीर्वाद दिला नारद महर्षींनी. निघून गेले नारद, राजधानीमध्ये गेले. ध्रुव बालकही आणखी तिकडं अरण्यामध्ये निघून गेलेलं आहे. राजधानीमध्ये, राजवाड्यामध्ये आणखी नारद महर्षी आले. राजा अगदी खिन्न होऊन, चिंताक्रांत होऊन बसलेला आहे. राजाने पश्चाताप त्याला राजाला झालेला आहे. ऋषी महाराज, माझा बालक तुम्हाला कुठं दिसला का हो? आपण कुठून आला, कोणी करून आला? अनाथ, कुठं तरी झोप लागली त्याला, आणखी हिंस्र पशुनी त्याला खाऊन टाकलं तर काय होईल? काय माझा
दोष अपराध किती झाला महाराज. त्या स्त्रीनं ती काय बोलली त्याला मी तिकडं लक्षही दिलं नाही. प्रेमाने विचारा माझ्या मांडीवर बसण्याची इच्छा झाला फक्त, दुसरी काही नाही. पण तिकडं मी लक्ष दिलं नाही. नारदांनी सांगितलं राजेसाहेब शोक करण्याचं तुम्हाला काय कारण आहे. तुमच्या मुलाचं संरक्षण करणं तुम्ही संरक्षण करू शकला नाही ना. कोणीही कोणाचं संरक्षण करत नाही. तुमचा मुलगा त्याचं संरक्षण करण्याला परमात्मा समर्थ आहे म्हणा. काही काळजी करू नका. त्याची कीर्ती जगामध्ये सर्वत्र पसरणारी आहे. तो लवकरच तुम्हाला येऊन भेटेल एवढं सांगितलं. राज्याकडं लक्ष नाही त्या उत्तान बाल राजाचं पश्चाताप झालेला आहे. केव्हा मुलगा आपला येईल याची वाट तो पाहतो. इकडं ध्रुव बालक अरण्यामध्ये गेलेला आहे. संध्याकाळ झाली. त्याला मधुवनामध्ये यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचलेला आहे. ऋषी महाराजांनी काय काय सांगितलेलं आहे एकदा मनामध्ये विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून तपश्चर्येला आरंभ करण्याचं त्याने ठरवलं. पहाटे उठलेला आहे, स्नान केलेलं आहे, आणखी परमेश्वराची पूजा त्याने केली. काही मूर्ती म्हणा, एखादा पाषाण काहीतरी प्रतीक म्हणून ठेवून त्या ठिकाणी पूजा केली. त्यांनी आपला आहाराचा नियम ठरवलेला आहे. प्रथम त्रिरात्रांते कवित्त पदराशन आत्मवृत्ती अनुसारेण मासन्यन हरिम. शरीराला आहाराशिवाय शरीर राहणं शक्य नाही अशी वस्तुस्थिती आहे. पण हा जो निश्चयी अशा प्रकारचा महात्मा जो आहे, ईश्वर दर्शनाची ज्याला तळमळ लागलेली आहे, त्याचं शरीराकडे लक्ष नाही. शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे ही भावना अधिक जर झाली तर शरीराकडेच लक्ष राहणं. औषध घ्यायला पाहिजे, स्वच्छ पाणी सांभाळायला पाहिजे, उत्तम उत्तम चांगले पदार्थ खाल्ले पाहिजे, तरच शरीर राहील. इकडंच जास्तीत जास्त लक्ष गेल्यानंतर ईश्वराचं चिंतन होणार केव्हा? ईश्वराचं सामर्थ्याची कल्पना येणार कशी त्याला? संरक्षण करणारा ईश्वर आहे ही पक्की भावना मनामध्ये उत्पन्न कशी होणार? औषधाने शरीर चांगलं राहील, बाकीच्या सगळ्या यांनी शरीर चांगलं राहील, इकडंच लक्ष राहणार आहे. ध्रुवानी पहिल्या महिन्यामध्ये असा निश्चय केला, 3 दिवसांनी फलाहार करायचा. अन्न तर संपलेला आहे. राजवाड्यातून ज्या वेळेला बाहेर पडला तो त्यावेळीच अन्न नाही, त्याला कोण घालणार? अरण्यामध्ये आल्यानंतर फलं वगैरे मिळत होती, पण त्याने ठरवलेलं 3 दिवसांनंतर 4थ्या दिवशी फलाहार करायचा. म्हणजे नुसता फलाहार करून आपलं रोज फळं खाऊन राहिला नाही तो. 1 महिना झालेला आहे, पूजा चालू आहे, ध्यान चालू आहे, मंत्रजप चालू आहे, सगळं चाललेलं आहे. 3 दिवसांनी एकदा आहार आहे तरी काही निघून राहिला नाही. शरीरातलं सामर्थ्य कमी झालेलं नाही, उत्साह शक्ती आहे, मानसिक उत्साह हा सगळ्याला कारण आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी आहाराचा काल थोडा पुढे गेलेला आहे. षष्ठे अर्भको दिने तृणपर्णाभिः शीर्णैः कृतान्नो अभ्यर्चयत् विहुं. फल घेत होता ते सोडून गेला. झाडावरून खाली पडलेली पानं वगैरे आहे ती भक्षण करायची. ती सुद्धा 6व्या दिवशी. 3ऱ्या दिवशी घेत होता, हे 6व्या दिवशी. 5 दिवस काही नाही. आणि पुन्हा सगळं पूजा अर्चा, सगळं ध्यान धारणा सगळं चालू आहे. 3रा महिना सुरू झाला. जास्ती निश्चय उलट वाढत गेलेला आहे. तपसंतापे, तप शब्दाचा अर्थ तपधातूचा शरीर कष्ट पुष्कळ वाटेल तितके झाले तरी
शरीराची आस्था कमी 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 झाली पाहिजे. त्याशिवाय भक्ती नाही, कर्म नाही, ज्ञान नाही, काही नाही. शरीरात्मभाव हा अनेक जन्म आणखी आपण पक्का केलेला. शरीर म्हणजेच मी आहे ते कमी झालं पाहिजे. शरीरापेक्षा निराळा कुणीतरी आहे, सर्व चालकत्व आहे, ही भावना उत्पन्न होण्याकरता हा प्रयत्न आहे. तिसरा महिना सुरू झाल्याबरोबर त्याने पहिल्या दिवशीच ठरविलेला आहे, फलं नाही, पानं नाही, काही घ्यायचं नाही. पाणी तेवढं घ्यायचं, ते सुद्धा 9व्या दिवशी घ्यायचं. 8 दिवस पाणी सुद्धा नाही आहे. सर्व कामं चालू आहेत व्यवस्थितपणाने, तपश्चर्या चालू. 4था महिना सुरू झाला. चतुर्थमपि वै मासं द्वादशे द्वादशे अहनी वायुभक्षः जलश्वासः ध्यायन् देवमधाय. पाणीही बंद केलं 4थ्या महिन्यामध्ये. 12 दिवसानंतर एकदा वायूचा आहार करायचा. वायूचा आहार करता येतो आणि त्यामुळे शरीर राहतं ही कल्पना सुद्धा आम्हाला नाही, कधीच येणार. वायूचा कसा आहार? वायू आत घ्यायचा म्हणजे श्वासोच्छ्वास 12 दिवस बंद असले पाहिजे. 12व्या दिवशी श्वास घ्यायचा आहे. म्हणजे ही भूमिका त्याला मिळालेली आहे. केवळ कुंभक सिद्ध झालेला आहे, प्राण स्थिर झालेला आहे, मनही स्थिर झालेलं आहे. 12 दिवस पर्यंत काही श्वासोच्छ्वास जोपर्यंत चालू आहे, प्राणवायूची क्रिया जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत शरीराला अन्न आणि पाणी याची जरुरी आहे. त्याशिवाय राहू शकत नाही. प्राणवायूचं 24 तास काम चाललेलं आहे ना, म्हणून भूक लागती. तहान, ती प्राणाची क्रिया ज्याची बंद झालेली आहे त्याला तहान कुठली, भूक तरी कुठली. 9 दिवसांनी काय, 12 दिवसांनी काय, महिन्यानी काय, काही अपेक्षाच नाहीये. श्वास जय झालेला आहे, प्राण जय झालेला आहे, आणखी परमेश्वराचं ध्यान अखंड, मन स्थिर झाले. 5वा महिना सुरू झाला. सर्व ही आधारभूत, सर्व विश्वाला आधार जो परमात्मा आहे त्याचं चिंतन चाललेलं आहे. दुसरं काही नाही, लक्ष कुठेही नाही, भगवंताच्या स्वरूपात. आधारम महदादीनाम प्रधान पुरुषेश्वरम ब्रह्मधारयमानस्य त्रयोलोका शकंभरे. सर्व ही विश्वाला आधारभूत जो परमात्मा आहे तिकडं त्याचं चित्त गेलंय. अत्यंत शुद्ध झाल्यामुळे त्या सूक्ष्म स्वरूपाचंही तो चिंतन करू शकतो. आणि श्वास बंद झालेला आहे. सर्व देवांचे श्वासोच्छ्वास बंद होण्याची पाळी आलेली आहे. समष्टीशी एकरूप ज्याचं चित्त झालं त्याचा परिणाम समष्टीवरही झालेला आहे. देव सगळे घाबरले, वैकुंठ लोकाला गेले, भगवंतांना प्रार्थना करताय. काय झालं आम्हाला माहिती नाही म्हणाले, आम्हाला काही श्वासोच्छ्वास घेता येईना. भगवंतांनी सांगितलं मी निघालो म्हणाले. आता त्या बालकाचा श्वास बंद झाल्यामुळे तुमचे बंद झाले म्हणे. सर्वाशी एकरूप त्याचं चित्त झालेलं आहे. भिवू नका, त्याला मी वर प्रदान करण्याला निघालो म्हणून भगवान निघालेले आहे. सर्व देवमंडळी आपल्या स्वर्गलोकाला निघून गेली. मधुवनामध्ये भगवान श्रीहरी प्राप्त झालेले आहे. हा डोळे झाकून उभा राहिलेला आहे. चिंतन चाललेलं आहे अखंड. सगुण स्वरूप काय, निर्गुण स्वरूप काय, जे मनामध्ये तिचं चित्त स्थिर आहे. मनात कोणीची वासनाच नाही ना. हे योग्य आहे, हे अयोग्य आहे नाही. त्या मनाची सगळी एकंदर वासना संपलेली आहे. निर्वासन अंतःकरण झालं, पूर्ण स्थिर झालं. कोणत्याही स्वरूपाचं ध्यान जरी मनाने केलं तरी त्याबद्दल काय, चित्त कुठेही स्थिर आहे. डोळे झाकून उभा राहिलेला आहे. भगवान समोर येऊन उभे राहिलेले आहे तरी लक्ष नाही. भगवंतानी आणि त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आज जे स्वरूप होतं ते एकदम नाहीस दिसेनासं. ज्या सगुण स्वरूपाचं ध्यान तो करीत होता या वेळेला
ते स्वरूप दिसेन असं झाल्याबरोबर एकदम त्यांनी डोळे उघडले. बाहेर तेच स्वरूप आहे. आनंद झाला. साष्टांग नमस्कार त्या ध्रुवानी केले आणि त्यांनी भगवंतानी आपल्या हातातला शंख त्याच्या याला गालाला लावले, स्पर्श केला थोडासा. त्या स्पर्शामुळे त्याला दिव्य ज्ञान उत्पन्न झालेलं आहे. आणखी त्या अवस्थेमध्ये त्या ध्रुवानी स्तुती पुष्कळ केली. तपश्चर्या झाली, पण तपश्चर्येचा करता परमात्मा आहे. मी तपश्चर्या केली नाही ही पहिली भावना त्यांनी व्यक्त केली. शरीर आहे, इंद्रिय आहे, वाणी आहे, प्राणवायू आहे, ही सगळी साधनं पाहिजेत ना तपश्चर्याला अनुकूल. त्याशिवाय तपश्चर्या कशी हो. पण ही सगळी ही साधनं यांचे सगळे व्यवहार बंद करून, वृत्ती सगळी यांची बदलून आपल्याकडं सगळं आपण लावून घेतलं. हे ही आपली शक्ती आहे. अंतर्यामी आपण आहात. शरीरामध्ये प्रवेश करून सर्व इंद्रियांना, मनाला, प्राणवायूला सगळ्यांना प्रेरणा आपण केली आणि त्यामुळे ही तपश्चर्या घडली. हे कर्तृत्व आपलं आहे. हे दिव्य ज्ञान आहे. हे खरं ज्ञान आहे. अहंकार पूर्ण गेलेला आहे त्या ध्रुवाचा. अशी प्रार्थना त्यांनी केली. आपले जे भक्त आहे त्या भक्तांची संगती मला निरंतर घडावी आणि आपली भक्ती ही दृढ व्हावी अशी पुष्कळ स्तुती त्यांनी केली. भगवान श्रीहरी सांगतायत त्याला, ध्रुवा तुझी इच्छा मला समजली. तुला काय उच्च स्थान पाहिजे ना राहायला, ती सगळी योजना झालेली आहे बाळ. सर्व सप्तऋषी, नवग्रह, सर्व नक्षत्रमंडळ हे ज्या स्थानाला प्रदक्षिणा करतायत, फिरतायत सारे, असं जे ध्रुवपद आहे, ध्रुव म्हणजे स्थिर राहणार, क्रिया सर्वांना आहे. ध्रुवपद मात्र निष्क्रिय आहे, स्थिर आहे. शेतामध्ये जशी मेढीचा खांब असावा, त्याला बैल बांधलेले आहेत, मळणी चाललेली आहे, ते त्याच्या समोर फिरतात, तो खांब आपला पक्का आहे. तसं जे ध्रुवपद आहे, सर्व त्या ध्रुवपदाला प्रदक्षिणा करतायत, फिरतायत, ते स्थान तुझ्या करता आहे म्हणाय. तू जाऊन तिथं राहा. तुझा बंधू उत्तम जो आहे सावत्र भाऊ, तो शिकारी करता गेलेला असताना एक यक्ष त्याला ठार मारणार आहे. आपल्या मुलाचा शोध करण्याकरता त्याची माता तुला जी बोललेली आहे सुरूची, ती त्याचा शोध करण्याकरता वनामध्ये जाईल आणि चारी बाजूला पेटलेल्या दावाग्नीमध्ये तिचं शरीर हे भस्म होऊन, तुझा पिता हाही वनामध्ये जाईल. जाताना हे सगळं राज्य तुलाच अर्पण करून जाईल. तुला कोणालाही काही मागावं लागणार नाही. ही राज्य तुलाच मिळणार आहे. आणि शेवटी ते जे ध्रुवपद आहे त्या ध्रुवपदामध्ये जाऊन तू राहा, माझं चिंतन कर, म्हणजे तुला काही शांती प्राप्त. वरप्रदान करून भगवान आणखी अंतर्हित झाले, गुप्त झाले. हा ध्रुव राजधानीकडे जाण्याकरता निघाला, परंतु त्याच्या मनाला अत्यंत पश्चाताप झालेला आहे. नारदानी मला सांगितलं होतं, माझ्या लक्षामध्ये राहील. सावध रहा ध्रुवा, तुझ्या बुद्धीचा भेद करतील हे सगळे देव. बुद्धी बदलून टाकतील. देवाजवळ काय मागायचं या वेळेला सावध रहा. पण माझी बुद्धी बदलली. काय मागून घेतलं मी? संसार बंधनातून मुक्त करणारा परमात्मा दर्शन देण्याकरता, वर देण्याकरता आलेला असताना आणि संसारच मी त्याच्याजवळ मागून घेतला म्हणाले. काय शांत आहे, विनाशी अशा प्रकारचं ध्रुवपद झालं तरी ती जाणारच आहे ना, आणि तेच मी मागून घेतलं. मायेचा मोह मोठा कठीण आहे. आईनं सांगितलं होतं निघताना, नारदानीही सांगितलं, कोणाच्या बद्दल मनामध्ये मानापमान, माझा अपमान केला, माझा मान केला, काहीही मनामध्ये विचार ठेवू नको ध्रुवा.
निर्विकार मनाने शुद्ध मनाने परमेश्वराची सेवा तू कर. आईनं सांगितलं, तेही माझ्या लक्षात राहिलो नाही. तर काय करायचं काय? हा जन्म असेपर्यंत तिथं राहिलं पाहिजे. पुण्य झालं तरी पुण्यात्मक पाप म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. पापात्मक पाप आणि पुण्यात्मक पाप असे दोन भाग त्यांनी पापाचीच केले. पुण्य सुद्धा पापच आहे. तपश्चर्या एवढी मोठी केली ध्रुवानी, किती पुण्य असं, पण शेवटी त्याला आणखी याच्यामध्येच राहावं लागलं. शरीर धारण करून आणखी त्या संसारातच याला राहण्याची पाळी आलेली आहे, म्हणजे पापच झालं. निघालेला आहे, राजधानीच्या बाहेर आलेला आहे. ध्रुव आलेला ही बातमीच्या नोकरांनी घेऊन सांगितली. राजेसाहेबांना आनंद झाला. सर्व मंडळींना बरोबर घेऊन राजेसाहेब बाहेर पडलेले आहे. हत्तीवर अंबारीमध्ये ध्रुवाला बसवलेला आहे, त्याला घेऊन आलेले आहे. सर्व मंडळी त्याचा जय जयकार करता आहे. मातेचं दर्शन झालं. ध्रुवाने आल्याबरोबर आपल्या दोन्हीही मातांना नमस्कार केला. सावत्र सख्खी हे काही मनामध्ये आणलं नाही. त्या सुरुचीने सुद्धा त्याला प्रेमाने जवळ घेत ते आशीर्वाद दिलेले आहेत. त्याला भगवान श्रीहरी ज्याच्यावर प्रसन्न झाले, त्यांच्याबद्दल त्या सुरुचीच्या मनात तरी कशाला आणखी ईर्षा म्हणा, द्वेष कसा नाही. सर्व ही त्याच्याबद्दल अगदी प्रेम करणारी आहे. भाऊ भाऊ भेटले उत्तरमध्रुव. याप्रमाणे पुष्कळ काळ गेलेला आहे. सर्वांनी त्यांचा सत्कार केला. बराच काळ गेल्यानंतर ती उत्तम तो शिकारीला गेला. एका यक्षाने त्याला मारलं. त्याची माता गेली शोध करण्याकरता. तिचाही नाश झालेला आहे. हे राज्य ध्रुवाला दिलं. आणखी उत्तानपाद राजा विरक्त होऊन वनामध्ये भगवंताची आराधना निरुपाधिक रीतीनं करण्याकरता बाहेर पडलेला आहे. ध्रुवाचा विवाह झाला. शिशुमार प्रजापतीची कन्या भ्रमी ईशाबरोबर विवाह झाला. दुसरी वायुकन्या इला ईशाबरोबरही विवाह झाला. त्याला उत्कल नावाचा पुत्र झालेला आहे. उत्तमाचा अद्यापी विवाह झालेला नव्हता. तो अरण्यामध्ये गेलेला असताना कुबेर असा सेवक एक यक्षाने त्याला ठार मारलेला आहे. त्या सुरुचीही ती दावाग्नीमध्ये जळून गेली. हे ध्रुवाला समजल्याबरोबर ध्रुवालाही राग आलेला आहे आणि तो बाहेर पडला. कुबेराच्या नगराजवळ तो आलेला आहे. आपल्या बंधूला ज्या यक्षाने मारलं त्या सर्व यक्षांचा संहार करायचा असा त्याला निश्चय त्याने केला. सगळे यक्षही बाहेर आले. 1,00,000-1,25,000 यक्ष बाहेर आले. त्यांचं आणि ध्रुवाचं युद्ध सुरू झालेलं आहे. ध्रुवानेही अनेक अस्त्रांचा प्रयोग करून पुष्कळ यक्ष मारलेले आहे. काही युद्धातून परत फिरत नाही. अनेक यक्ष मारतो आहे. त्याचे पितामह म्हणजे मनुराजा. मनुराजा त्या रणभूमीवर आलेला आहे आणि ध्रुवाला त्यांनी सांगितलं, बाळ काय चालवलंयस तू? हे 5 वर्षाच्या वयामध्ये अरण्यामध्ये जाऊन धैर्याने निश्चयाने भगवंतांना तू प्रसन्न करून घेतलंस आणि आता इतक्या रागाने इतक्या लोकांना मारतोस. हेच का भक्तीचं फळ आहे? तुझ्या बंधूला एका यक्षाने मार आणि त्याकरता इतके यक्ष तू मारतोयस. काही विचार केलायस का तू? अरे हे यक्षांचा जो स्वामी आहे कुबेर, हा जर रणभूमीवर आला तर त्याच्याशी युद्ध तू करू शकशील काय? कारण कुबेराचे मित्र कोण आहेत तुला माहिती काय आहे की नाही? भगवान शंकर मित्र आहे. कुबेर युद्धामध्ये गेल्यानंतर शंकरही त्याच्या बरोबर त्याला सहाय्य करण्याकरता येणार. तुझी काय अवस्था होईल हा विचार कर. आणि हा द्रोह मनामध्ये उत्पन्न नाही. भक्ती मार्गाला हे मोठं प्रतिबंध आहे, विघ्न आहे म्हणाले. तेव्हा हे सोडून दे तू असा उपदेश केला नातवाला ध्रुवाला. त्या मनुराजाने ध्रुवानेही युद्ध थांबविलेलं आहे. मनुराजा निघून गेलेला आहे.
ध्रुवानी युद्ध बंद केलेला ऐकल्याबरोबर तो कुबेर बाहेर आलेला आहे. येऊन भेटला. ध्रुवाला त्याने सांगितलं, तुझ्या पितामहाच्या आज्ञेप्रमाणे आमचं वैर तू सोडलेलं आहे. बरं झालं म्हणा, चांगलं, मला समाधान झालेलं. काय पाहिजे तो वर मागून घे माझ्यापासून. कुबेराने सांगितलं, बाबा, मनामध्ये जर द्वेष उत्पन्न झाला त्याचं कारण म्हणजे असं आहे की ही द्वैत बुद्धी कारण आहे. तू आमच्या यक्षाला मारलेलं नाहीस आणि आमच्या यक्षाने तुझ्या भावाला मारलेलं नाही, हे अगोदर मनामध्ये पूर्ण आण. कोणी मारलं? मग मीच मारले तुमच्या? नाही म्हणा. काल एव हि भूतानां प्रभू अप्यय भावयो. सगळ्यांना उत्पन्न करणारा, सगळ्यांना मारणारा तू कालात्मा श्रीहरी आहे. त्याच्या इच्छेनं जन्म येतो, त्याच्या इच्छेनं मृत्यू आहे. कोणीही मारणारा नाही आणि कोणीही तारणारा नाही, एक परमेश्वर आहे. ही भावना तू मनामध्ये ठेवलीस म्हणजे वैर नाही, कोणाचाही द्वेष उत्पन्न होणार नाही. जा म्हणाले, आता राज्य वगैरे कर. त्यांनी आणखी ध्रुवानी, माझं ही अंतःकरणामध्ये भगवत भक्ती स्थिर राहावी, भक्तांची संगती मला व्हावी, असा वर मागितला. कुबेराने तो वर दिलेला आहे. आणखी कुबेर निघून गेला. ध्रुव आणखी आपल्या राजधानीमध्ये आला. अनेक यज्ञ त्यांनी केलेले आहेत. शेवटी आणखी मुलांच्या स्वाधीन राज्य केलं. बद्रिकाश्रमामध्ये ध्रुव येऊन पोहोचलेला आहे. भगवंताची उपासना चालू आहे. संसार करून सोडलेला आहे, अगोदर सोडलेला नाही. दुसऱ्याचा संसार दुःख पाहून सोडणं आणि स्वतः त्याचा अनुभव घेऊन सोडणं याच्यामध्ये पुष्कळ अंतर आहे. त्यामुळे संसाराची आसक्ती चित्तामध्ये नाही. आता भगवंताकडे लक्ष लागलेलं आहे. काही मनामध्ये वासना राहिलेली नाही. अशी त्याची उपासना चालू असताना एके दिवशी एक विमान आकाश मंडलातून खाली आलेलं आहे. नंद सुनंद दोन हरिदास ते विमान घेऊन आलेले आहे. त्यांनी सांगितलं, राजेश आहे, आपल्याला ध्रुवपदाला पोचविण्याकरता हे विमान भगवान श्रीहरींनी पाठविले, आम्हाला पाठविले. चला आपण तुम्हाला तिथे नेऊन पोचवू. हे आपण स्वतः प्रयत्न करून भगवत भक्तीच्या प्रभावाने आपण हे ध्रुवपद मिळवलेलं आहे म्हणाले. त्याच भगवंताची सेवा आम्ही करतो, त्याचे सेवक आहोत, आपल्याला नेण्याकरता आलेलो आहोत. हे विमान आणलेलं आहे, बसा याच्यामध्ये. मग ध्रुवानी स्नान केलं. त्या ठिकाणी असलेल्या सर्व ऋषीमंडळींना वंदन केलेलं आहे. त्यांचे आशीर्वाद ग्रहण केले. ते जे हरिदास दोघे आलेले होते त्यांनाही वंदन केलं, विमानालाही वंदन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बसण्याकरता ध्रुव आलेला आहे. त्यावेळेला तो मृत्यू आला. राजेसाहेब, हे शरीर माझं आहे म्हणाले. हे शरीर घेऊन तुम्ही कसं जाता? ऐकून घेतलं ध्रुवाने. आणि मृत्योर मूर्धी वदन दत्वा आरुरोह अद्भुतं ग्रहम. त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून असतो त्या विमानामध्ये चढलेला आहे. सामर्थ्य आहे ना. सगळा मृत्यू मुकाटाने निघून गेलेला आहे. देवांशी दुंदुभी वगैरे वाजवलेले आहेत. पुष्पवर्षाव सर्व देवांनी त्याच्याकडे गेलेलं आहे. ते विमान निघालेलं आहे. एकदम त्याला आपल्या आईची आठवण आहे. सुनीची, तीही तिथं असली पाहिजे, त्याच्या बरोबर त्या बद्रिकाश्रमामध्ये आलेली असली पाहिजे. आपल्या आईला बरोबर घ्यायचं विसरलो म्हणाले मी. काय करावं आता? ते जे नंद सुनंद हरिदास होते त्यांनी सांगितलं, राजेसाहेब, दुसरं एक विमान समोरून निघालेलं आहे, ते पहा. त्यात आपल्या माताजी आहेत, आपल्या बरोबरच आहे. आनंद झालेला आहे त्याला. असं ते विमान निघालेलं आहे. सर्व लोकांमध्ये आलेला आहे. सर्व देवांनी त्याचा सत्कार केलेला आहे.
मध्ये मध्ये ज्या ज्या पुण्यशील लोकांमध्ये तो गेला तिथं सर्वांनी त्याचा सत्कार केला आणि सर्वांच्या उच्चस्थानी असलेलं जे ध्रुवपद त्या ठिकाणी येऊन हा ध्रुव बालक राहिले, त्याची माता ही त्याच्या सन्निध आहे. नारदानी आपल्या त्या शिष्याचा प्रभाव स्वतः वर्णन केला. पतिव्रता सुनीची माता ध्रुवाची काय पुण्य आहे, काय तप आहे म्हणाले. त्यामुळे तिच्या मुलाला अशा प्रकारचं स्थान मिळालं. भगवंताची कृपा झाली. हे स्थान दुसऱ्या कोणाला मागून मिळणार? 5 वर्षाच्या वयामध्ये अपमान झाल्यामुळे घरदार सर्व सोडून देऊन, सर्वांचा स्नेह टाकून देऊन जो हरीच्या कृपेकरता बाहेर पडलेला आहे, भगवंताची आराधना करून त्याची कृपा ज्याने संपादन केली, असा हा ध्रुव बालक हाही मोठा पुण्यशील आहे. याच्यासारखं आणखी भगवत भक्ती तप करणारा कोणीही मला दिसला नाही, असं नारदाने एका यज्ञामध्ये आणखी उद्गार काढलेले आहे. असं हे ध्रुवाचं चरित्र मैत्रेय महर्षींनी आणि विदुरजींना निवेदन केलेलं आहे. याच्यानंतर आता पृथुराजाचं चरित्र सांगताय. तरुण बालकाचं चरित्र सांग, तरुण अशा प्रकारच्या पृथुराजाचं चरित्र सांग. वेन राजा नावाचा एक अधार्मिक राजा झालेला आहे. अंगाचा पुत्र, अंगराजाचा मुलगा, अत्यंत आणखी अधर्माने वागणारा, सर्वांना त्रास देणारा, ऋषीमंडळींच्या शापाने तो गतप्राण होऊन पडलेला आहे. पुन्हा सर्वांच्या आग्रहाने ऋषीमंडळी राजवाड्यामध्ये आली. त्याच्या शरीर दोन्ही बाहूचं हस्ताचं आणखी मंथन करून ईशाना निर्माण केलं. पृथुराजा आणि अर्ची नावाची त्याची स्त्री, हे दोघे निर्माण झाले. कोणी राज्याला अधिकारी पाहिजे होता ना, ऋषी मंडळींच्या मंत्रप्रभावाने परमेश्वरानेच हा अवतार धारण केला. त्याची स्त्री अर्ची दोघेही उत्पन्न झाला. त्यानंतर सर्वांना आनंद झाला. पृथुराजाला राज्याभिषेक त्या सर्व ऋषींनी केलेला आहे. सर्व मंडळी, प्रजाजन मंडळी पृथुराजाच्या जवळ आलेली आहे. आणखी त्यांनी प्रार्थना केली, राजे साहेब आम्हाला अन्न नाही म्हणाले, धान्य नाही आहे, काहीतरी व्यवस्था आपण करा, अशी प्रार्थना सर्व प्रजाजनांनी केलेली असताना पृथुराजाने विचार केला की याला कारण कोण आहे म्हण, धान्य का निर्माण हो? ही पृथ्वीच याला कारण आहे, धान्य देत नाही म्हणाल. वसुमतीला म्हणतात सर्व धनधान्य हिच्यापासून मिळायचं आणि तिनं धान्य देऊ नये. राग आलेला आहे पृथुराजा आणि धनुष्यबाण घेऊन तो पृथ्वीला शासन करण्याकरता बाहेर पडलेला. काय राजांचं सामर्थ्य किती विलक्षण आहे. पंचभूत ही सुद्धा जीवच आहे. पृथ्वी म्हणजे नुसती जमीन असं नाही आहे, त्याची देवता आहे, ती भूदेवी आहे. सीतादेवीची माता आहे. सीतादेवीचा अपमान झाला, कैकेयी बोलली म्हणा, शेवटी सगळं झालं होतं, त्याग झाला होता. अरण्यामध्ये वाल्मिकी ऋषीने तिला ठेवून घेतलं. 2 मुलं झाली, मोठी झाली. त्यांना सगळं वाल्मिकी ऋषीने सगळं शिकवलेलं आहे, गायन वादन सुद्धा. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा सीतेचा स्वीकार केलेला आहे. सगळं रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी सगळं लिहिलेलं आहे. आणि असं सगळं व्यवस्थित चालू असताना भर सभेमध्ये ती कैकेयी आणखी बोलली. ही म्हणाली रावणाच्या घरात राहून आलेली, तिला कशाला घेतलं म्हणाले या रामाने, काय जरूर होती आता. अतिशय वाईट वाटलं सीता देवीला. आपल्या मातेची आणखी मातेला हाक मारती आहे ती भूदेवी भूमीतून वर आलेला आहे सिंहासन, आपल्या मुलीला बरोबर घेतलं ती गेली. म्हणजे केवळ भौतिक नाही आहे, भूतांचाही असलेला एक जीवात्मा निराळा आहे. ईश्वराने त्याची नेमणूक केली आहे.
पंचमहाभूत म्हणजे पंचमहाभूतांचं स्वामित्व अभिमान धारण करणारे हे ज्यांचं शरीर आहे अशा प्रकारचे ते पुण्यवान जीवात्मे आहे, पण मोठे समर्थ आहे. त्यांच्यावरही या राजे लोकांचा अधिकार होता. अन्याय जर झाला तर त्या पंचभूताला सुद्धा शासन करण्याचं सामर्थ्य आणि त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या चारित्र्य आणि तपाने सगळं सामर्थ्य. पृथ्वीला शासन करण्याकरता राजा निघालेला आहे आणि ती गायीचं रूप धारण करून ती पळती आहे पुढं आणि राजा तिच्या पाठीमागे लागले. देवलोकामध्ये ती गेली. इंद्रालाही तिच्याकडे लक्ष देता आलं. राजा आता शासन करणारे त्याच्या विरुद्ध कोण वागणार. सर्व लोकांमध्ये फिरून आली जी आहे, शेवटी त्या भुवीनं प्रार्थना केली, राजे साहेब देव हा परमेश्वरा, पूर्वी वराह अवतार आपण धारण केला, मी रसातलामध्ये गेलेली होते, मला बाहेर आपण काढलं, हिरण्याक्षाबरोबर युद्ध केलं, त्याला आपण नाश केला, माझं संरक्षण केलं आणि आज मला आपणच मारणार. आणि मी स्त्री आहे हाही विचार तुमच्या मनामध्ये नाही. राजाकडून स्त्री हत्या झाली हे शास्त्राच्या विरुद्ध नाही का होणार. असो राजा म्हणाला, स्त्री पुरुष हा भेद मी मानत नाही म्हणे. अन्यायी जो आहे त्याला शासन करणं माझं कर्तव्य आहे. तिनं सांगितलं, मला तुम्ही मारल्यानंतर पाण्यावर तुम्ही कसे राहा, पृथ्वीच्या आधाराने तुम्ही राहू शकता ना. त्यांनी सांगितलं, माझं सामर्थ्य आहे, माझ्या योग सामर्थ्याने मी माझ्या प्रजाजनाशी सहवर्तमान पाण्यावर सुद्धा राहू शकेल. तुला काय करायचं ते, तुला मी शासन केल्याशिवाय राहणार नाही. स्त्री पुरुष मला माहिती नाही, अन्याय करते आहे. संपूर्ण बीज सगळं तुझ्यामध्ये टाकता येते, त्यांचं धान्य त्यांना देत नाहीस तू. मग त्या भूदेवीनं सांगितलं, हे दैत्य उत्पन्न झाले, त्यांनी सगळं धान्य बीज न्यायला सुरुवात केली. यज्ञा करता पाहिजे म्हणून माझ्या ठिकाणी ते सगळं बीज अगदी विलीन झालेलं आहे. दुधाच्या रूपाने मी तुम्हाला देते म्हणा, घ्या, या रूपाने तुम्ही माझं दोहन करा. वासुर एक पाहिजे आणि धार काढणारा पाहिजे. म्हणून मग त्यांनी मनुराजाला बोलावलं. मनुराजाच हे झालेलं आहे, धार काढली, दुग्ध रूपाने घेतलं. पुष्कळ लोकांनी, देवानी, ऋषीनी, दैत्याने सगळ्यांनी आपल्याला जे जे पाहिजे ते दुग्ध रूपाने त्या पृथ्वीपासून ग्रहण केले. आणखी एक कारण त्या भूदेवीनं सांगितलं की डोंगर पुष्कळ झालेत म्हणाले माझ्या ठिकाणी. पावसाचं पाणी एका ठिकाणी स्थिर राहत नाही शेतामध्ये, त्यामुळे धान्य होत नाही. मग त्यांनी आपल्या धनुष्याने संबंध डोंगर वगैरे साफ केलेले आहेत, उत्तम जमीन तयार केली आणि धान्य वगैरे उत्पन्न व्हायला लागलेलं आहे. लोकांना राहण्याकरता उत्तम प्रकारची नगरांची रचना करून दिली. गावं वेगळी लहान मोठी गावं बांधून दिलेली आहेत. ही रचना पूर्वी कुठंतरी अरण्यात काय कुठे जिथे कुठंतरी राहत होते लोक, पृथ्वीराजाने ही सर्व योजना करून दिली. ही व्यवस्था पृथ्वीराजाने केलेली आहे. सर्व प्रजाजनाला उत्तम धान्य मिळत आहे, त्यांची सगळी व्यवस्था झाली. सर्वांना अत्यंत आनंद झालेला आहे. मग पृथ्वीराजाने 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरवलेलं आहे. भगवान श्रीहरी प्रसन्न व्हावे, त्यांची कृपा मिळावी याकरता. पण इंद्राला भीती उत्पन्न झाली. इंद्र हा इंद्रपदाचा जो अधिकारी इंद्र होतो आहे, 100 अश्वमेध यज्ञ ज्यांनी केले तो इंद्र होतो, इंद्रपदाचा अधिकारी. त्यावेळी जो इंद्र होता त्याला भीती निर्माण झाली. हा पृथ्वीराजा 100 अश्वमेध यज्ञ करणार आणि हा जर माझ्या आड आला तर, हा इंद्र झाला तर मला मोकळं खाली व्हावं लागेल, अशी काही भीती उत्पन्न. तो काही इंद्रपदा करता यज्ञ करत नव्हता. आणि त्या यज्ञातला अश्व त्यांनी हरण केलेला आहे. निघाला इंद्र, अश्व घेऊन निघाला. अत्री ऋषींची दृष्टी त्याच्यावर पडली. पृथ्वीराजाच्या मुलाला त्यांनी सांगितलं,
हा अश्व घेऊन ये म्हणाले. यज्ञ बंद पडेल. मुलगा त्याच्या पाठीमाग लागलेला आहे. एका अरण्यामध्ये तो अश्व फिरतो आहे. एक ऋषी महाराज भस्म लावलेला आहे, रुद्राक्ष माळ घातलेली आहे, आणखी डोळे झाकून बसलेले आहे. त्या मुलाने तो अश्व घेतला, यज्ञ मंडपामध्ये आणून तो ऋषींच्या स्वाधीन केलेला आहे. अत्रि ऋषींना सांगितलं, महाराज अश्व त्या चोरणारा तो तिथे मला कोणी भेटला नाही. तिथे कोणी ऋषी डोळे झाकून स्वस्थ ध्यान करत बसले. अत्रि ऋषी म्हणाले, तोच चोर आहे. तू फसलास म्हणाले. तो इंद्र आहे. तुला आपलं त्याने दाखवलं ऋषीच्या रूपामध्ये. असा बराच अनेक वेळा त्या इंद्राने प्रयत्न केलेला आहे. एकदा मिळाला ही अश्व, पुन्हा अश्व घेऊन गेला, पुन्हा अत्रिने त्या मुलाला पाठवलं. हे त्या पृथ्वीराजाच्या कानावर ही बातमी गेली. इंद्र आमच्या यज्ञामध्ये आणखी गडबड करतो आहे. त्याला राग आले. तुमचा अधिकार तुम्ही सांभाळून राहायचा. आम्हाला मृत्यू लोकामध्ये आम्ही येऊन यज्ञ करतो, आमच्या याच्यामध्ये प्रतिबंध करण्याचं कारण काय? असेल देवांचा राजा असला म्हणून काय झालं? इंद्राला शिक्षा करायची आहे. शासन करण्याकरता राजा उठला धनुष्य बाण घेऊ. ऋषी मंडळी म्हणाली, राजे साहेब तुम्ही यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्याची हत्या करता येणार नाही. आम्हाला सांगा तुमचा कोण शत्रू आहे, आम्ही या अग्निकुंडामध्ये आणून टाकू. ऋषी मंडळी सगळी मंत्रबलाने इंद्राला त्या अग्निकुंडामध्ये आणून टाकणार असा प्रसंग आलेला आहे. भगवान श्रीहरी यज्ञ मंडपामध्ये प्रगट झाले. पृथ्वीराजाला सांगितलं, राजा काय करायचा हा यज्ञाचा तरी आग्रह तुला म्हणाल. 100 अश्वमेध यज्ञ झाले पाहिजेत, हा आग्रह करायचा तरी कशा? पाप झालं पाहिजे, हाही आग्रह उपयोग नाही. पुण्य झालं पाहिजे, हाही आग्रह उपयोग. जे घडेल ते घडेल, तर ते कर्म हे शुद्ध कर्म होते. ईश्वरार्पण बुद्धीनं पाप होऊ दे पुण्य होऊ दे. 100 अश्वमेध यज्ञ करून तुला काही इंद्र व्हायचं काय? मला इंद्र नाही व्हायचं. मग कशाला हे करू? त्या इंद्रालाही बरोबर आणलं होतं भगवंताने. इंद्राने क्षमा मागितलेली आहे. पशुराजाही त्याला भेटलेला आहे. दोघे मित्र झालेले आहे. भगवंतांची मोठी भक्ती पशुराजाच्या अंतःकरणामध्ये आहे. भगवंतानी त्याला वर दिलेला आहे, संत कुमारांचं मार्गदर्शन तुला मिळेल, आणखी त्यामुळे तू मुक्त होशील. यज्ञ समाप्त झालेले आहे. 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाले. त्याची राज्य उत्तम प्रकाराने चाललेलं आहे. म्हणजे इंद्राला सुद्धा शासन करण्याला समर्थ हा पृथ्वीवर राहणारा राजा होता. धर्म मर्यादा पालन करणारा जो आहे तो कुणालाही शासन करू शकतो. अन्यायाचं शासन त्याच्याकडून. भगवंतांच्या आदेशाप्रमाणे एके दिवशी राजवाड्यामध्ये आकाशमंडलातून सनक सनंदन सनत कुमार चौघे आणखी कुमार आलेले आहे. राजाने त्यांची पूजा केली. सुवर्ण सिंहासनावर चौघेही बसलेले आहेत आणि त्यांनी प्रार्थना केली असताना त्या सगळ्या कुमारांनी त्याला उपदेश केलेला आहे की राजा, भगवंताच्या भक्तीकडे तुझा अंतःकरण स्थिर झालेला आहे. चांगला मार्ग आहे. ती भगवत भक्ती तू करीत राहा. काय मार्ग काय पाहिजे म्हणाले? संसार बंधनातून मुक्त होण्याकरता 2च गोष्टीची जरुरी आहे. ते संत कुमार सांग. शास्त्रेषु यानेव सुनिश्चितो नृणां क्षेमस्सु सध्यग विमर्शेषु हेतु असंग आत्मव्यतिरिक्ते आत्मनि दृढार्थिर ब्रह्मणि निर्गुणेश या. 2च साधन आहेत म्हणाले मुक्त होण्यात. आत्मव्यतिरिक्ते असंग हा परमात्म स्वरूपापेक्षा जे निराळं आहे सर्व पंचभौतिक पदार्थ, कुठेही आणखी मनाची आसक्ती उत्पन्न होऊ नये. असंग पाहिजे. आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी सगुण असो निर्गुण असो त्या परमात्म रूपाच्या ठिकाणी पूर्ण प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. ही 2च साधन आहेत.
त्यामुळे मुक्ती प्राप्त होते. असा उपदेश त्यांनी केलेला आहे. आणि त्याला आशीर्वाद देऊन ते सगळे कुमार निघून गेले ब्रह्मलोकाला. त्यांची पूजा वगैरे राजाने केली, आशीर्वाद देऊन गेलेले आहे. पुढं तो जो आहे पशु राजा पुष्कळ दिवस राज्य कारभार केला. वार्धक्य आलेला आहे. मग मुलाच्या स्वाधीन राज्य करून वनामध्ये गेलेला आहे पशुराजा. अर्षीही त्याच्याबरोबर पत्नीही बरोबर आलेली आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे अत्यंत मोठी तपश्चर्या आहे. तितिक्षा ज्याला म्हणतात तो अभ्यास आहे. शरीराकडे लक्ष नाही. बाहेर राहायचं आपण मोकळ्या जागे. आणि अग्नीचं तेवढं संरक्षण होण्याकरता एखाद्या झोपडीमध्ये किंवा गुहेमध्ये अग्नी सुरक्षित ठेवायचे, त्यांचं सेवन करायचं. आपण मात्र थंडी वारा ऊन पाऊस सगळं सहन करून जायचं. हाही काही काळ त्यांनी ही तपश्चर्या केली. आणि नंतर भगवान श्रीहरीचं चिंतन करता करता आपल्या शरीराचं त्यांनी विसर्जन केलेलं आहे. त्याची पत्नी अर्ची हिलाही मोठं दुःख झालेलं आहे. नंतर स्नान वगैरे करून चिता तयार केलेली आहे. त्या अर्षीनं पशुराजाचं शरीर त्या चितेवर ठेवलेलं आहे. अग्निनारायणाची पूजा करून अग्नी प्रदीप्त केलेला आहे. आणि आपलं शरीरही त्या अग्नीमध्ये तिनं अर्पण केलं. सहगमन केलं पतीबरोबर. आणि ती विष्णू लोकामध्ये गेली. पशुराजा मूल विष्णू रूपच होता, तो विष्णू स्वरूपामध्ये विलीन झाला. अर्ची ही लक्ष्मी स्वरूपामध्ये विलीन झाली. सर्व देव स्त्रिया त्या अर्चीची स्तुती करताय. काय ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीला घेऊन आणखी उत्तम लोकाला गेलेली आहे. याप्रमाणे हे पशुराजाचं चरित्र हेही त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यानंतर प्राचीन बर्ही नावाचा राजा यांचं चरित्र मैत्रेय महर्षी सांगताय. वृद्ध आहे प्राचीन बर्ही नावाचा राजा. यज्ञयाग करावे, कर्मामध्येच त्याची बुद्धी आसक्त झालेली आहे. भक्ती मार्गाकडं लक्ष नाही, ज्ञानाकडं लक्ष नाही, काही नाही. एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ सुरू करायचा लागेल. ऋषी मंडळी ही तयारच होती. जिकडं जिकडं संबंध भूमीवरती दर्भ अंथरले गेलेले आहेत. कारण एक यज्ञ झाला की पुन्हा त्याच्या पुढे दुसरा यज्ञ. बर्ही म्हणजे दर्भ हे सगळे जिकडं पसरलेले आहेत प्राचीनाग, म्हणून प्राचीन बर्ही हे त्याचं नाव पडलेलं आहे. तो प्राचीन बर्ही राजा कर्मामध्ये आसक्त झालेला आहे. त्याचा आता त्याला त्या मार्गातून पुढं त्याला मार्ग दाखवला पाहिजे असं नारदाने ठरविलेलं आहे. आणि नारद महर्षी हे त्याच्या वाड्यामध्ये आलेले आहे. प्राचीन बर्ही राजानेही त्यांचा आदर सत्कार केलेला आहे. आणखी नारदाने विचारलं, राजे साहेब, हे जे तुम्ही यज्ञ सारखे करता याचं काय फल तुम्हाला पाहिजे? काय मिळणार आहे फळ याचं तुम्हाला? खरं फल की सर्व दुःख संपली पाहिजे आणि पूर्ण आनंद अविनाशी सुख मिळालं पाहिजे, हे खरं फल आहे म्हणा. ह्याचीच इच्छा करायची. पण हे या तुमच्या यज्ञाने मिळणार नाही. पुण्य मिळेल, पण पुण्यामुळे देवलोकाला स्वर्गलोकामध्ये जावं लागेल. स्वर्गलोकातही कायम राहता येत नाही. पुण्य संपलं की पुन्हा या ठिकाणी यायचं, पुन्हा यज्ञ करायचे, पुन्हा स्वर्गाला जायचं. काय उपयोग? अविनाशी आनंद जो आहे, सुख आहे आणि सर्व दुःख निवृत्ती हे यज्ञाचं फल नाही आहे, हा विचार तुम्ही करा. म्हणून त्यांनी नारदानी तुम्हाला एक कथा सांगतो म्हणाले. रूपक म्हणून सांगतायत. अशी पुरंजनो नाम राजा, एक पुरंजन नावाचा राजा आणि पूर्वी होऊन गेला. याचा खुलासा पुढे त्यांनी केलेला आहे. त्यांनी आपल्या मित्राला सोडून दिला.
चांगला मित्र समर्थ असलेला त्याला सोडून देऊन एकटाच हा राजा निघाला. आणखी हिमालयाच्या बाहेर पलीकडे आलेला आहे. एक उत्तम नगर त्याला दिसलेलं आहे. कुठंतरी त्याला राहायचं होतं. इतक्यात बाहेरून एक दिव्य स्त्री, तरुण स्त्री आलेली आहे. तिच्या बरोबर हे सगळेही 10 मंडळी तिची नोकर होती. एक मोठा नाग होता बरोबर. राजाने विचारलं, बाई हे नगर कुणाचं आहे? ती म्हणाली, हे माझं नगर आहे म्हणे. आपण राहूया या नगरामध्ये जाऊ. पुष्कळ आपल्याला सुख भोगता येईल. हे माझे नोकर आहेत. हा नागही माझा सेवक आहे. चला आपल्याला इच्छा असेल तर, म्हणून त्या स्त्रीला बरोबर घेऊन राजाच्या नगरामध्ये जाऊन राहिले. 9 दरवाजे त्या नगराला होते. अशा त्या नगरामध्ये राजा राहतो आहे. त्याला मुलं बाळ झाली. पुष्कळ यज्ञ याग वगैरे केले. नारद सांगतायत राजाला, तुमच्याप्रमाणेच यज्ञ करायचे, दुसरं दुसरीकडे कुठं लक्ष नाही. असे अनेक यज्ञ याग केलेले असताना एक गंधर्वांचा अधिपती आपलं सैन्य बरोबर घेऊन आलेला आहे. एक राजा आणि त्या सैन्याशी सहवर्तमान त्या नगराला त्यांनी वेढा दिलेला आहे. पुरंजन राजाला कैद करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याला अत्यंत त्रास होऊ लागला. या नगरामध्ये 9 दरवाजे होते. शरीरालाच नगराची कल्पना केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.